तर अन्न आणि औषध प्रशासनानं पुण्यात सुद्धा कारवाई केलेली आहे। पुणे विभागामध्ये 37 लाखांचा साठा जप्त केलाय। दूध, पनीर, लस्सी, बिस्किटांचे नमुने हे तपासणीसाठी ताब्यात घेतले। तर अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभर ठिकठिकाणी कारवाई सुरू आहे। पुण्यातही कारवाई केली आहे। दूध, पनीर, लस्सी, बिस्किटांचे नमुने हे तपासणीसाठी अन्न आणि औषध प्रशासनानं ताब्यात घेतलेले आहेत आणि ही तपासणी झाल्यानंतर हा दर्जा काय आहे तो समोर येईल। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी आदित्य भवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। आदित्य, अन्न आणि औषध प्रशासनानं पुण्यात धडक कारवाई केलेली आहे। अधिकचा तपशील, यामध्ये किती ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे? नक्कीच जगदीश, अन्न व औषध प्रशासनाने ही 8 ठिकाणी कारवाई केलेली आहे। पुणे जिल्हा तसेच पुणे विभागात अनेक ठिकाणी जाऊन दूध असतील, पनीर असेल किंवा भेसळयुक्त बिस्किट असेल त्याचे नमुने तपासण्यासाठी घेतलेले आहेत। 37 लाखाचा साठा हा जप्त करण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर 8 जुलै ते 12 जुलै हे 4 दिवस कारवाई सुरू होती। तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण साठा हा त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे। कोल्हापूर, सांगली, सांगोला, जुन्नर तसेच अन्य अहिल्यानगर आणि अन्य काही भागात ही सगळी कारवाई झालेली आहे। सर्वात मोठी कारवाई ही कोल्हापुरामध्ये झालेली आहे। बालाजी बेकर्स यांच्याकडनं पनीर असतील किंवा फ्लेवर बिस्किट असतील आणि त्यासोबतच दूध असेल, हे सगळं त्यांच्याकडनं कारवाई करण्यात आलेली आहे। अजिंक्य तर या दूध डेअरीमधनं देखील मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि असेच अन्य ठिकाणी देखील अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र आता यांचा तपास आणि नमुने पूर्ण झाल्यानंतर ठीक आहे, अंतिम निकाल काय पुढे येतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे आदित्य, तुम्ही जोडलेले राहा।